हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 4, विविध भूमिका, याचा भाग 9. 1996 पसायदान ग्रंथाचं स्वतंत्र लेखन झालं आणि हा स्वामीजींच्या पश्चात गुरुपौर्णिमेला प्रकाशित झाला. स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनद्वारा 1997 पासून जे ग्रंथ प्रकाशित झाले त्या प्रत्येक ग्रंथामागे काही ना काही प्रेरणा असे. तशी आतून प्रेरणा आली की ग्रंथाचं स्वरूप नजरेसमोर येत असे आणि अल्प कालावधीतच ग्रंथाचं लेखन निर्वेध पुरं होत असे. स्पर्श परिसाचा पुष्प पहिले प्रकाशित झालं तेव्हा विचार होता की सद्गुरू भेटीमुळे एखाद्या सामान्य व्यक्तीच्या जीवनात कसं आमूलाग्र परिवर्तन होतं त्याचं चित्र रेखाटावं. काही पूर्व स्मृतींना उजाळा मिळावा या हेतूनं लेखन घडलं. प्रकाशनासाठी स्वतःचे पैसे खर्च करण्याची तयारी ठेवली. तथापि आयत्या वेळी काही मंडळींकडून देणग्या मिळाल्या आणि ग्रंथ प्रकाशित झाला. त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे वर्षभरातच दुसरी आवृत्ती काढावी लागली. त्याच ग्रंथाचं पुष्प 2 आणि 3 हेही हळूहळू प्रकाशित झालं. श्री ज्ञानेश्वरी आणि श्री दासबोध यावरील स्वामी माधवनाथांची प्रवचनं संकलित करून ग्रंथ लिहावे अशा सूचना वाचकांकडून आल्या. स्वामीजीही प्रवचनाच्या वेळी बोलले होते की या कॅसेटवरून पुढे ग्रंथ होतील. तेही कॅसेटवरून पुन्हा ऐकले आणि भावे अवलोकिता ज्ञानेश्वरी पुष्प 1 आणि 2, समर्थ कृपेची वचने, श्री दासबोध प्रवचने या ग्रंथाचं लेखन घडलं. सकाळच्या ध्यानानंतर आणि ध्यान मंदिरातील केंद्रात स्वामीजी साधकांसमोर 10-15 मिनिटं परमार्थ साधना याविषयी जे विचार मांडत त्यावरून साधक विश्व पुष्प 1, 2, 3 हे ग्रंथ लिहिले गेले. साधकांच्या मेळाव्यात जी प्रश्नोत्तरे होत त्यावरून सत्संग पुष्प 1, 2 हे ग्रंथ तयार झाले. योगसूत्रांवरील प्रवचनांच्या आधारे पातंजल योगसूत्रे पुष्प 1 हा अवघड विषयावरचा ग्रंथ सोप्या भाषेत समोर आला. श्री नारद भक्तिसूत्रे हा भक्ती महात्म्य सांगणारा ग्रंथ स्वामीजींनी केलेल्या विवरणावर लिहिला गेला. कोणताही ग्रंथ लिहिताना स्वामीजींनी आपल्या निरूपणात उद्धृत केलेल्या ओव्या घ्याव्या लागत. त्यावेळी तो ग्रंथ संदर्भासाठी समोर घेऊन ओव्या शुद्ध स्वरूपात देता याव्यात म्हणून शोधाव्या लागत. त्यावरून विचार आला की ज्या ओव्या स्वामीजी नेहमी उदाहरणादाखल विवरणात सांगत असत त्या ओव्यांचा एक संग्रह असावा. म्हणून संक्षिप्त ज्ञानेश्वरी आणि संक्षिप्त दासबोध हे ग्रंथ झाले. तेवढ्या ओव्या वाचनात चिंतनात आल्या तर साधनेच्या दृष्टीनं त्याचा उपयोग होईल हा विचार योग्य ठरला. अनेक वाचक त्या संक्षिप्त ग्रंथांचा नित्य वाचनासाठी उपयोग करतात. त्याच्या ऑडिओ कॅसेटही झाल्या. परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचं एक छोटं चरित्र लिहावं अशी स्वामी माधवनाथांची इच्छा होती. त्यासंबंधी विचार करताना असं वाटलं की स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनाचा अल्प परिचय देऊन स्वामी माधवनाथ आपल्या सद्गुरूंविषयी काय सांगत, त्यांचं महात्म्य संतत्व नेमकं कशात आहे ते त्यांच्याच शब्दात मांडावं असा प्रयत्न स्वामी स्वरूपानंद जीवन दर्शन या ग्रंथात करण्यात आला आहे. सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प 1, 2, 3, 4, 5 या मालिकेत स्वामी माधवनाथांच्या मार्गदर्शनाखाली साधना करत असताना मला स्वतःला जे अनुभव आले ते परिस्थितीशी आणि आपल्या प्रकृतीशी झगडा करत असताना सद्गुरू शिष्याला वेळोवेळी कसं मार्गदर्शन करतात, प्रसंगी रागावून समजावून परमार्थ मार्गावर स्थिर करत असतात, त्याचा आलेखच जणू या ग्रंथातून पाहायला मिळतो. त्यात वैयक्तिक मार्गदर्शन असलं तरी सर्वच साधकांना
ते त्यांच्या साधनेत मार्गदर्शक ठरणारं आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा 10वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.